नमस्कार, कसे आहात? आज मी बनवणार खिचडी भात. त्याला लागणारे साहित्य: तांदूळ, डाळ, तूर डाळ, हळद, लाल तिखट मसाला 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, फोडणीला जिरा मोहरी, 1 बटाटा घेतला कापून, 2 कांदे घेतले, मिरच्या 2 घेतल्या, लसूण ठेचायला घेतले 5-6 पाकळ्या ठेचून घेतल्या, कढीपत्ता फोडणीला, टोमॅटो. कढई तापत ठेवली. कढई तापत ठेवून झाल्यावरती तेल घालायचं फोडणीला. तेल तापलं, आता जिरा मोहरीची फोडणी देते. लसूण, कढीपत्ता, मिरची, कांदा, हा सोनेरी करायचा कांदा. कांदा लाल झालाय, टोमॅटो घालायचा. कांदा थोडासा नरम होऊ दे. हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, थोडस पाणी टाकायचं म्हणजे कसं टोमॅटो जरा चांगला शिजतो. अच्छा, या पद्धतीने, आणि तिखट पण नाही खाली. हा बटाटा कापून स्वच्छ धुवून घेतला, तोही टाकायचा. त्यानंतर हे तांदूळ, तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली. 3 वाट्या तांदूळ घेतले, मुठभर डाळ घेतली, ती स्वच्छ करून घेतली धुवून. आता मी हे 2 ग्लास पाणी टाकते. कमी टाकायचं, पण जास्त टाकायचं नाही पाणी. कमी असलं तर टाकता येतं पाणी, पण जास्त असलं तर काय करू शकत नाही, भात जास्त शिजला जातो. 2 ग्लास टाकले. चवीपुरतं मीठ टाकते. तुम्ही चवीपुरतं अंदाजेनुसार तुम्ही टाका. गॅस थोडा बारीक करायचा, जास्त मोठा पण नाही, जास्त बारीकही नाही. आणि 15 मिनिटं लागतील शिजायला. कलर बघा कसा मस्त आला बघा. आता मी झाकण ठेवते, 15 मिनिटं शिजू दे वाफेवरती. आता 15 मिनिटं झाली, मी आता झाकण उघडते. हे बघा, अशा पद्धतीने बघा झालं. आता वरून मी कोथिंबीर टाकते. हे तूप टाकायचं, तूप सोडायचं वरून. अशा पद्धतीने हे तयार झाले आपली खिचडी. अशा पद्धतीने हे बघा असं झालंय. सोप्यात सोपी पद्धत. आज मी कढईमध्ये केलं, कुकरमध्ये केलं नाही. छान लागतो, मस्त टेस्टी.